नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 8व्या हप्त्यापोटी एकूण 89,75,298 शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर एकूण 1,798,78,00,000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वितरित करण्यात आले। मुंबईत विधानभवनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरण समारंभ झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मंत्री आणि सनदी अधिकारी उपस्थित होते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 24 मार्च 2026 अखेर 1 ते 7 हप्त्यांमध्ये एकूण 13,017,30,00,000 रुपये 93,08,000 शेतकरी कुटुंबांच्या खात्यावरती थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात आले आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेचे आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आता काळजी करू नका। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या सरकारने मिळून आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वर्ग केलेले आहेत, म्हणजेच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जमा करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा 89,75,298 शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जमा करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 89,75,298 शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो किसान महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये हे खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, PM किसानचा 22वा हप्तासुद्धा जमा झालेला आहे आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्तासुद्धा जमा झालेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, लाडकी बहीण म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता राहिलेला होता फेब्रुवारी व मार्च महिन्याचा, तो सुद्धा आता 1 ते 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहे। लाडकी बहीण योजनेचा GR सुद्धा आलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो व तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सरकारच्या प्रत्येक माहितीची अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा फॉलो करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारचं प्रत्येक अपडेट असो, कोणतीही योजना असो, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा माहिती येईल। आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।